मुळं कमकुवत झाल्यामुळे आणि स्कॅल्पची हेल्थ खराब झाली की मग तो हेअरफॉल होतो आणि होतोच. ओके. जसं आता समजा आपण एखादी माती आहे किंवा असं झाड लावलेलं आहे, त्या झाडांची मुळं त्या जमिनीत घट्ट होण्यासाठी आपण नुसतं झाड लावतो निघून जात नाही ना. जी व्यक्ती डायटिंग करते तर त्यांना अशा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे की त्यांचा हेअरफॉल नाही होणार? ब्लड ग्लुकोज लेवल किंवा तुमचं इन्शुलिन रेझिस्टन्स हे पण डिस्टर्ब होतं आणि म्हणून ते केसांना पोषण पोचत नाही आणि मग ताण आला की मग केस गळायला सुरुवात होते. ओके. तसंच शॅम्पूमुळे हेअरफॉल होतात का? अति वापरल्यामुळे हां, होतात अति आणि वापरल्यामुळे. चुकीचा वापरल्यामुळे होतात. ओके. जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल, शॅम्पू बदलायचा असेल, तर मीट द डर्मॅटॉलॉजिस्ट फर्स्ट. अच्छा. तर मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की जर हेअरफॉल होत असेल, डॅन्ड्रफ असेल, तर असं कोणतं पदार्थ आहे जे आपल्याला अवॉइड करायचं आहे? पहिलं म्हणजे शुगर, ऑइल, सॉल्ट हं. ह्या 3 गोष्टींना प्रमाणात ठेवलं पाहिजे. दादी के नुस्खे, घरगुती उपाय जे असतात त्याच्यामुळे लोक बरेच बोलतात की घरामध्ये बरेच ट्रीटमेंट आहेत सांगितलेले, तर डॉक्टरकडे जायची काय गरज आहे? हे सर्वात महत्त्वाचं. केस गळत असतील, डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा. हं. पण ह्या 4 गोष्टी आत्ता आणि आजच सुरू करा. हं. सो हे तुम्हाला आतून नरिशमेंट देईल. हं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर रश्मी शाह. आणि मागचा पॉडकास्ट जो तुम्ही पाहिला आहे त्याला भरभरून तुम्ही प्रेम दिलं आहे, कारण त्या पॉडकास्टचं जे टॉपिक होतं वेट लॉसवरती बऱ्याच लोकांचा चांगला रिस्पॉन्स आला आहे. आणि आजचा जो पॉडकास्ट होणार आहे तो हेअरफॉलवरती होणार आहे, कारण हेअरफॉलला घेऊन बऱ्याच जणांना प्रश्न असतात आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे इतक्या वर्षाचा त्याच्यामध्ये आज बऱ्याच गोष्टी आम्ही ट्राय करू तुमच्या प्रश्नांचे उत्तरं त्यामध्ये देण्यासाठी. तर नमस्कार मॅम, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू पुन्हा एकदा आमंत्रित केल्याबद्दल. मागचा जो पॉडकास्ट होता तो खूप चांगला रिस्पॉन्स होता त्यावरती थँक्यू. आणि बऱ्याच लोकांचे कॉमेंट्सही होते. आणि हेअरफॉल आजचा जो टॉपिक असणार आहे तर ते सुद्धा ऑडियन्सचेच कॉमेंट्स आहेत. त्यातले बरेच प्रश्न आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करू. तर सर्वात आधी मला हे विचारायचं आहे की हेअरफॉल हे होतात का? हेअरफॉल म्हणजे एखादी गोष्ट अशी गळून पडते. हेअरफॉल तो मुळापासून केस तुमचा पडतो, म्हणजे त्याची मुळं कमकुवत झालेली असतात आणि म्हणून तो हेअरफॉल होतो आणि त्याची बरीच कारणं आहेत. आणि हेअरफॉल, काही जणांचा हेअरफॉल मुळापासून होतो, काही जणांचे मधून केस तुटतात किंवा काही जणांचे नुसते असे केस सोडलेले असेल तरी असे काहीही त्याला हात नाही लावला तरी ते केस गळत राहतात. मुळं कमकुवत झाल्यामुळे आणि स्कॅल्पची हेल्थ खराब झाली की मग तो हेअरफॉल होतो आणि होतोच. ओके. तर लास्टच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही डायटिंगवरती पण बरेच टिप्स दिले होते. तर डायटिंग आणि हेअरफॉल ह्याचा काही संबंध आहे का? डेफिनेटली आहे. जसं मी मागे पण म्हटलं होतं, डाएटचा अर्थ काहीतरी न खाणं किंवा क्रॅश काहीतरी करणं नाही. डाएटचा स्पष्ट अर्थ आहे राईट फूड ऑन राईट टाइम इन राईट क्वांटिटी. आता तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जर पोषण मूल्य जी तुमच्या केसांना हवी आहेत ती जर दिली नाहीत तर केसांना खालून त्या स्कॅल्पच्या आतल्या लेअरमध्ये त्या मुळांना धरून ठेवण्यासाठी काही पोषण नाहीये. ओके. मग ते जर पोषण मिळालं नाही तर मग ते केस गळून पडणारच आहेत. जसं आता समजा आपण एखादी माती आहे किंवा असं झाड लावलेलं आहे, त्या झाडांची मुळं त्या जमिनीत घट्ट होण्यासाठी आपण नुसतं झाड लावतो निघून जात नाही ना. त्याला आपण पाणी घालतो, त्याच्यात खत घालतो, त्याच्यासाठी आवश्यक ती औषधं मारतो त्याच्यावर, का तर त्याची मुळं खाली जमिनीत घट्ट रुतून राहावीत आणि पुढे झाडांची वाढ चांगली व्हावी. केसांचं तसंच आहे. केसांना तुम्ही पोषण दिलं तर तुमचे केस चांगले होणार आहेत. डाएट म्हणजे जर तुम्ही चांगलं काही खाल्लं नाही, न्यूट्रिशियस खाल्लं नाही, काहीतरी अरबट चरबट सतत खात राहिला, न्यूट्रिशन दिलंच नाही, तर मग केस तुमचे गळणारच. मग मेल असो, फिमेल असो, लहान मुलं असो, मोठे असो, सगळ्यांचे केस गळणारच. अच्छा. आणि जी व्यक्ती डायटिंग करते तर त्यांना अशा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे की त्यांचा हेअरफॉल नाही होणार?
डाएटमध्ये म्हणजे तुम्हाला कोणी डाएट दिलाय त्याच्यावर हे पहिलं निर्भर होतं. तुमच्या डाएटमध्ये कार्ब्स तर असतातच, प्रोटीन्स हवेत, सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स हवेत, मिनरल्स हवेत आणि सप्लिमेंट्समध्ये व्हिटॅमिन डी हवं. तर हे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचं कॉम्बिनेशन जेव्हा तुमच्या फूडमध्ये येतं, तुमच्या फूडमधून ते मिळतं, म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत, प्रोटीन आहे, व्हिटॅमिन B12 सगळे व्हिटॅमिन्स तुमचे आले पाहिजेत, मिनरल्स आले पाहिजेत आणि तेवढंच हायड्रेशन दिलं पाहिजे. हे जर तुमच्या डाएटमध्ये असेल तर वेट लॉसच्या डाएटनी सुद्धा केस चांगले होतात, प्रोव्हाइडेड त्याच्यात न्यूट्रिशननी भरपूर असा तो डाएट प्लॅन हवा. ओके. तर असंच केस गळतीचं हे मूळ कारण काय असतं? म्हणजे तणावामुळे पण केस गळतात का? गळतात. केस गळण्याची कारणं भरपूर आहेत. जसं मी सांगितलं, न्यूट्रिशन इज वन ऑफ द रिझन. दुसरं आहे तुमची झोप. तिसरं आहे तुमचं पाणी, तुम्ही किती पाणी पिता. चौथं आहे तुमची गट हेल्थ कशी आहे, म्हणजे तुम्हाला पोटाच्या असं काही समस्या आहेत का, की गॅस आहे, ॲसिडिटी आहे, अपचन आहे, ब्लोटिंग आहे, असं काही आहे का. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस. इतका स्ट्रेस, म्हणजे स्ट्रेसचा अर्थ फक्त टेन्शन येणं नाही, तुमचं ओव्हर थिंकिंग इज क्रिएटिंग स्ट्रेस, तुमचं ओव्हरवेल्मिंग फील होणं ते स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, फिअर आहे, गिल्ट आहे. ह्या सगळ्या ज्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्या सगळ्या इमोशन्स तुमच्या बॉडीवर एक ताण, तो स्ट्रेस निर्माण करतात. त्याच्यामुळे तुमच्या ज्या नसा आहेत त्या अशा ताणल्या जातात. मग त्याच्यामुळे तुमच्या केसांना जे पोषण मिळालं पाहिजे, केसांना जो आतून सपोर्ट मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आणि हा ताण वाढल्यामुळे, तुमची निगेटिव्हिटी तुमच्या अराउंड वाढल्यामुळे तुम्ही जे खाता, भले तुम्ही न्यूट्रिशियस जरी खात असाल, त्याचं पूर्ण पोषण तुमच्या केसांच्या रूट्सपर्यंत पोचत नाही. कारण स्ट्रेस वाढला की तुमचं कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढतं. कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढलं की मग ब्लड ग्लुकोज लेवल किंवा तुमचं इन्शुलिन रेझिस्टन्स हे पण डिस्टर्ब होतं आणि म्हणून ते केसांना पोषण पोचत नाही आणि मग ताण आला की मग केस गळायला सुरुवात होते. ओके. पण आता एक केस गळणं हे एक नॉर्मल पाहिलं जातं आणि बऱ्याच लोकांच्या घरामध्ये डोक्यापेक्षा जमिनीवर केस जास्ती असतात. आणि मग त्याच्यामध्ये पण असं म्हटलं जातं की घरामध्ये बाई आहे तर केस असणार, असं एक बोलतात. पण कधी हे आपल्याला समजतं की केस हेअरफॉल स्टार्ट झालाय? कारण एक रेशिओ आहे की तितकी केस तर असतातच पडलेली, म्हणजे तेवढे हेअरफॉल होतातच. मग हे रेशिओ समजायचा कसा की आता हेअरफॉल स्टार्ट झालाय माझा? हे बघा, आपण काय असं एक एक केस किती पडले असं मोजू शकत नाही, पण ज्या केसांचं एज झालेलं आहे, दे हॅव अ फुल ग्रोथ, ते पडतात. म्हणजे दिवसाचे समजा असं डर्मॅटॉलॉजिस्ट पण म्हणतात की एक 50 ते 100 केस तुमचे दिवसाचे जाणं इज नॉर्मल. पण त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे नुसतं तुम्ही आता समजा असा हात फिरवला आणि तुमच्या केसात असा गुच्छा आला, दॅट इज कन्सर्न, म्हणजे तुमचा हेअरफॉल जास्ती आहे. तुम्ही नुसते केसांची वेणी घातली असेल तरी पण असे जमिनीवर केस पडतात. तुम्ही झोपून उठलात, तुमच्या उशीवर सगळे केस पडलेले असतात, तुमच्या कपड्यांवर केस पडलेले असतात. जिथे जिथे तुम्ही जाता तिथे जर ते केस पडलेले असतील आणि ते अतिप्रमाणात असेल तर ह्याचा अर्थ आहे की तो हेअरफॉल खूप जास्ती आहे. आणि दुसरं म्हणजे हेअरफॉल झाल्यानंतर त्या जागेमध्ये परत नवीन केस न येणं, हे जास्ती कन्सर्न आहे. कारण केस गळल्यानंतर जर ते नाही आले तर त्याला आपण चाई पडणे, टक्कल पडणे, जसं मेल बॉल्डनेस आहे तर टक्कल पडणे किंवा हेअर थिनिंग होत जातं. कारण समजा एक इमॅजिन करा की असे 50 केस आहेत तुमचे नॉर्मल, त्यातले रोजचे जर 10 पडत गेले पण 10 रिग्रो होत गेले तर ते तुमचे केस नॉर्मल दिसतात. पण रोजचे 5-10 पडत गेले आणि ते जर रिग्रोथ नाही झाले तर मग तेवढा जो पॅच रिकामा दिसतो ना, त्याला बॉल्डनेस म्हणतो, चाई पडते किंवा हेअर थिनिंग होतं. की असं लेडीज बऱ्याचदा म्हणतात की आधी मी वेणी घालायचे, खूप असे जाड दिसायचे केस, पण आता हातात केसच येत नाहीयेत. ते हेअरफॉल झाल्यानंतर तो रिग्रोथ जे होत नाही ना, ते बंद झालं की समजायचं की इट्स अ कन्सर्न. एका फिमेलच्या लाईफमध्ये जसं आता पिरियड्समध्ये बऱ्याच जणांचे केस जास्ती गळतात किंवा काही जणांना फायब्रॉइड्स असतात, मेनोपॉजमध्ये काही हॉर्मोनल इश्यूज असतात, एंडोमेट्रियोसिस असतात, त्यावेळेला केस जास्ती गळतात.
डिलिव्हरीच्या वेळेला केस जास्ती गळतात, कारण मग तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स झालेले असतात. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. मेल पॅटर्न जो बॉल्डनेस आपण म्हणतो, तर एका पुरुषाला एक आधी असं होतं की 45-50 क्रॉस केलं की त्यांना टक्कल पडायचं आणि इट वॉज कन्सिडर्ड नॉर्मल. आता 30-35 वर्षीच मुलांना टक्कल पडायला लागले. म्हणजे जे केस तुमचे पडतायत ना ते परत येत नाहीयेत, मग ती रिग्रोथ नाहीये ना, याचा अर्थ तिथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके. आता तसंच हेअर फॉल होतात म्हणून लोक शॅम्पू चेंज करत असतात. जसं कोण एक शॅम्पू वापरतोय बऱ्याच वर्षापासून, पण हेअरफॉल दिसल्यामुळे तो इथे तिथे ऐकून चेंज करत जातोय. तर हे कारण असू शकतं, कारण हे ऐकलंय मी पण लहानपणी की शॅम्पू वापरायचा नाही, कोण बोलतं शॅम्पू वापरायचा पण तोच ठेवायचा, चेंज नाही करायचा. तर हे कारण असू शकतं का? सतत केमिकल एक्सपोजर जर जास्त दिलं केसांना, स्कॅल्पला, तर केस गळायचे वाढतात. पण एक हा जो गैरसमज आहे की शॅम्पूनी केस गळायचे थांबतात, नाही, हे फक्त मार्केटिंग गिमिक आहे. लोक तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. शॅम्पू इज जस्ट अ क्लिनिंग एजंट. ओके. तुमच्या स्कॅल्पमध्ये आणि केसांवर बसलेली धूळ, माती, तेलकटपणा, चिकटपणा, घाम, हे सगळं स्वच्छ करण्यासाठी आपण शॅम्पू वापरतो. म्हणजे आपण जसं हात धुवायला वगैरे साबण वापरतो, तेवढाच त्या शॅम्पूचा उपयोग आहे. आता अर्थात त्याच्यात क्वालिटीमध्ये पण फरक आहे. हल्ली पॅराबेन फ्री, सल्फेट फ्री शॅम्पू आलेले आहेत, विच आर व्हेरी माइल्ड, ज्याच्यात डिटर्जंटचं प्रमाण खूप कमी असतं. म्हणजे स्कॅल्प खूप खराब होत नाही किंवा केस खूप रफ होत नाही. पण शॅम्पू इज अ एक्सटर्नल यूज. ओके. शॅम्पू तुमच्या केसांना मुळापर्यंत जाऊन गळायचं थांबवू शकतच नाही, कुठलाच शॅम्पू नाही. शॅम्पू वाईट नाहीये, पण शॅम्पूचा ओव्हर यूज वाईट आहे. ओके. यंग जनरेशन आत्ताची जी आहे, एव्हरी डे दे आर युझिंग शॅम्पू. तुमचा स्कॅल्प खूप नाजूक आहे. तिथे तुम्ही रिन्स करा. जर तुम्ही रोज जिमला जात असाल, तुम्हाला खूप स्कॅल्पमध्ये घाम येत असेल, तर तो फक्त पाण्याने रिन्स करा तुम्ही. एव्हरी डे शॅम्पू करायची गरज नाही, कारण तेवढा तुमचा स्कॅल्प त्या शॅम्पूच्या केमिकलला एक्सपोज होणार आहे. ओके. आणि जेवढा तो जास्त केमिकलला एक्सपोज होईल, तेवढा तो जास्त ड्राय होणार आहे. त्याचं जे नॅचरल लेअर आहे, नॅचरल ऑइल आहे, ते वेव ऑफ होणार आहे आणि म्हणून पण तुमचे केस खराब होणार आहेत. ओके. पण तसंच शॅम्पूमुळे हेअरफॉल होतात का? अति वापरल्यामुळे होतात आणि चुकीचा वापरल्यामुळे होतात. लोक काय करतात, आज ही ऍड बघितली, मी हा शॅम्पू घेतो. मी ती ऍड बघितली, मग तो बघतो. मग मी आज मेडिकल स्टोअरमध्ये गेलो, मला तो दिसला. असं करायचं नाही. जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल, शॅम्पू बदलायचा असेल, तर मीट द डर्मॅटॉलॉजिस्ट फर्स्ट. अच्छा. म्हणजे ते एक्झॅक्टली तुम्हाला सांगू शकतील की स्कॅल्पमध्ये प्रॉब्लेम काय आणि त्याच्यानुसार तुम्ही कुठला शॅम्पू वापरला पाहिजे. हजारो लाखो ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये, पण तुम्ही असे सतत प्रत्येक शॅम्पूचं थोड्याफार फरकाने केमिकल कंपोजिशन वेगळं आहे, पण तुम्ही सतत ते बदलत राहिला तर केसांचा जो शॅफ्ट आहे तो खराब होणार आहे. तुमचा जो स्कॅल्प आहे त्याला ते केमिकल एक्सपोजर जास्त मिळणार आहे. आज हे, उद्या ते. आपण आज एक औषध घेतलं, खोकला झालाय, आज एक घ्या, उद्या एक घ्या, परवा एक घ्या, असं नाही करत. एक जे दिलंय डॉक्टरने ते 5 दिवस घेतो, कारण मग त्याचा इफेक्ट येतो. म्हणून शॅम्पू सतत बदलू नका, त्याचा ओव्हर यूज करू नका. आणि जर बदलायचा असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर डर्मॅटॉलॉजिस्टला, तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा आणि त्यांच्या सल्ल्याने काय करायचं ते करा. बरोबर. तर आता सध्या म्हणजे कुणाचं लग्न आहे तर कॅरेटीन, लेडीज कॅरेटीन करतात, परत स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग, बऱ्याच गोष्टी असतात. फंक्शन्सला वगैरे जाणं, नाहीतर कोण काहीतरी, म्हणजे काही असे पण लोक आहेत जे नेहमी ती सवयच लावून ठेवले केसांना. तर हे करणं कितपत योग्य आणि हे केल्याने पण हेअरफॉल होतात का? सर्वात पहिलं म्हणजे हे जरी म्हणतात, जे प्रोडक्ट्स असतात, केराटीन, स्मूथनिंग, ॲक्वा, नॅनोप्लास्टिक, खूप नावं आहेत त्याची. ह्या सगळ्याला ते लोक म्हणतात की हे नॅचरल आहे, ॲक्वा बेस्ड आहे, केमिकल नाही, पण इट्स अ केमिकल ओनली. केमिकल आहे ना, जे नॅचरली तुमच्या बागेत किंवा शेतीमध्ये उगवलेलं नाहीये आणि ते डब्यात येतंय,
क्रीम फॉर्ममध्ये, जेल फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये, इट्स अ केमिकल. केमिकल आणि ते काय करतं, इट्स व्हेरी स्ट्रॉंग केमिकल. ते तुमच्या केसांच्या शॅफ्टवर लावतात, त्याच्यावर ते आयनिंग करतात एकदम हाय हीटनी, आणि ते जो स्ट्रेटनिंग आलेलं असतं केसांना ते तिथे लॉक होतं. पण लोकांना हे कळत नाही. म्हणजे ह्या सॅलॉन ओनर्स काय सांगतात की आम्ही काय केसांच्या मुळाशी काही करत नाही, जे करतो ते वर करतो. पण वरचा पण तुमचा केसांचा शॅफ्ट खराब होतोय, कारण तुम्ही इतकी एक एक छोटा छोटा स्ट्रँड घेऊन ते लोक एकदम खूप जास्त हाय हीट देतात, आणि ती हीट तुमच्या स्कॅल्पला जाते. स्कॅल्पला एवढ्या हाय हीटची गरजच नाहीये. तेवढे केमिकलला तुम्ही एक्सपोज होता. मग त्याचे परत शॅम्पू वेगळे असतात, मेंटेन ठेवायचं, मेंटेनन्स असतो. तर ह्या सगळ्या ज्या केमिकल ट्रीटमेंट असतात ना, इट इज नॉट दॅट ग्रेट. त्याच्यात काही रिबॉन्डिंग आहे किंवा परमनंट स्मूथनिंग आहे, ते तर खूप डेंजरस आहे. कारण ते इतकं असं ते पोकर स्ट्रेट करतात केसांना. म्हणजे केसांचं जे ओरिजिनल ऑइल असतं, ओरिजिनल ते रया निघून जाते केसांची. आणि मग पण तुमचे येणारे केस तर ते वेवीच येणार आहेत. म्हणजे ते अर्धे वेवी अर्धे स्ट्रेट, ते अजून वाईट दिसतं. काही ट्रीटमेंट्स आहेत ते लोक म्हणतात की चांगल्या आहेत, ते करायला पाहिजे. पण मला वाटतं ह्या सगळ्याला पण एक लिमिट असली पाहिजे. तुम्ही 2-1 वर्षातून एखाद वेळेला तुमच्या घरीच काही कार्य आहे म्हणून करत असाल आणि त्याचा प्रॉपर मेंटेनन्स आणि त्याचबरोबर आतून पोषण देत असाल केसांना, तर इट इज ओके. पण अशा पण लेडीज आहेत की जरा ते ट्रीटमेंट निघाली की लगेच करायचं. तुम्ही केसांचं ओरिजिनल ऑइल सिक्रिशन आहे, केसांचं ओरिजिनल लुक आहे, तोच सगळा खराब करताय. करेक्ट. मग केस खराब होणारच. मग तुम्ही अशा ज्या कंटिन्युअस ट्रीटमेंट करता आणि मग त्याच्यानी केस तुमचे गळतात, केसांना तुम्ही मेंटेन करत नाही, आतून पोषण देत नाही, त्या केसांना सांभाळावं लागतं, त्या केसांवर प्रेम करावं लागतं. करेक्ट. आणि मग थोड्या थोड्या दिवसांनी, मग तुम्ही जसं वर्षातून 2-2दा ही ट्रीटमेंट केली, तुम्ही 4 वर्षांनी बघा त्यांच्या केस हाफ झालेले असतात, हेअर थिनिंग होतं. मग बोलून काही उपयोग नसतो. त्यावेळेचं टेम्पररी चांगल्या लुकसाठी तुम्ही करता, पण मग त्याचं पण कुठेतरी लिमिट असलं पाहिजे. ठीक आहे, 2-1 वर्षातून किंवा तुमच्या घरातच काही कार्य आहे आणि मग तुम्हाला करायचंय, दॅट इज ओके. पण तुम्ही वर्षातून 3-3दा सतत, म्हणजे अशा लेडीज आहेत की ज्यांचे वेवी केस आहेत, जरा ते आलं म्हणजे एवढे 1 इंच जरी वेव आला की लगेच त्याच्यावर ट्रीटमेंट करतात. इट इज व्हेरी डॅमेजिंग टू युअर हेअर अँड स्कॅल्प अँड फॉर युअर आईज ऑल्सो. कारण फॉर्मलडिहाइड असतं त्या केमिकल्समध्ये अँड इट्स कॅन्सरस. ओके. इट्स प्रूव्हन कॅन्सरस. आणि ते त्याच्या जे तुम्ही बघितलं असेल सॅलॉनमध्ये जेव्हा या ट्रीटमेंट्स करतात, इतकी ती फ्युम्स येतात त्याच्या, इतकी ती वाफ असते, अँड इट इज नॉट गुड फॉर युअर लंग्स, इट इज नॉट गुड फॉर युअर नोज, आईज. ते फॉर्मलडिहाइड रिलीज करतं आणि मग इट्स कॅन्सरस. आता काही जणांचे ना ऑइली स्कॅल्प असतात आणि डॅन्ड्रफ पण असतात, तर ह्याच्यावर काय उपाय आहे का? आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे स्कॅल्प ऑइली असणं इट्स अ पॉझिटिव्ह साईन. ते तुमच्या केसांना ड्राय करत नाही. ओके. पण त्याच्यात जर डॅन्ड्रफ होत असेल आणि तो जर तुम्ही क्लीन नाही केला, तर मग ते तुमच्या केसांच्या मुळांनाच खराब करतं. आता डॅन्ड्रफ जर जास्ती प्रमाणात असेल, म्हणजे साधी टेस्ट आहे की थोडेसे नख असेल तर असं करून स्क्रॅच करून बघितलं किंवा कोंब टेस्ट केली आणि त्याच्यावर जर तुमचा सगळा तो डॅन्ड्रफ लागत असेल, तुम्ही डार्क कलरचे कपडे घातले आणि त्याच्यावर तो डॅन्ड्रफ पडलेला दिसत असेल, तर इट इज नॉट गुड. मग त्याची फर्स्ट स्टेप की तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टना भेटणे आणि त्यांच्याकडून प्रॉपर ट्रीटमेंट करून घेणे. सेकंड, डॅन्ड्रफ म्हणजे इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशनचं कॉम्बिनेशन. तर आता ते आतून कसं घालवायचं, खूप साधा सोप्पा उपाय आहे. आपल्या सगळ्यांच्या घरात सब्जाच्या बी असतात, फालुदामध्ये टाकून सगळ्यांनी घेतलेल्या आहेत. सब्जाच्या बी पाण्यात टाकायच्या, एक छोटा चमचा, त्या फुलल्या की त्याच्यात पुदिन्याची 4-5 पानं टाकायची, एक 10 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं आणि हे दिवसातून 2दा घ्यायचं. त्याच्याने काय होतं, तुमच्या स्कॅल्पला जे इन्फ्लमेशन आलेलं आहे, सूज आलेली आहे, ज्याच्याने ती खाज येते सारखी, ते सगळं कमी होईल. आतून त्या स्कॅल्पला थंडावा मिळतो, त्याच्यामुळे डॅन्ड्रफचं फॉर्मेशन कमी होणार आहे. आणि प्लस तुमचं जे स्कॅल्प क्लीन करताना मेडिकेटेड चांगला डर्मॅटॉलॉजिस्ट रेकमेंडेड शॅम्पूच वापरायचा, विच विल हेल्प यू टू क्लीन द डॅन्ड्रफ. ओके.
पण हे इंटरनल रेमेडी जी आहे, हे सब्जाचं पाणी आणि त्याच्यात पुदिना टाकून घेणे किंवा ताक घेत असाल तर ताकात पुदिना टाकून घेणे, अच्छा. या 2 गोष्टी जरी तुम्ही महिनाभर केलात तर तुमचा डॅन्ड्रफ होणार पण नाही, तो कुठे असा पडलेला दिसणार नाही आणि तुम्हाला जी खाज येते सारखी डॅन्ड्रफनी ती पण बंद होईल. काही जणांना अशी सवय असते ना, असं ग्रुपमध्ये असं असं करत बसतात ते. करेक्ट. सो ते समजायचं की तिथं त्यांना डॅन्ड्रफचं ते इचिंग आहे. ओके. तर पुदिना घातलेला ताक आणि सब्जाच्या बीमध्ये त्या पाण्यात पुदिना घालून हे 2 गोष्टी फक्त नित्य नियमाने केल्या ना, तर हे पूर्ण क्युअर होतं. ओके ओके, ग्रेट. तसंच हेअरफॉल झाल्यानंतर आता केस वाढवण्यासाठी असंच म्हणजे खरोखर कोणते सप्लिमेंट नाहीतर विटॅमिन्स असे हेल्प करतात का केस ग्रो करण्यासाठी? तुमचं डाएट करेक्ट असेल ना, तर तुम्हाला त्या सप्लिमेंट्सची हेल्प होते. ओके. आता बायोटीन हे जरा खूप ट्रेंडमध्ये, पण त्याच्या आधी तुम्हाला डेफिशियन्सी आहे का काही, किंवा तुम्हाला त्याची गरज आहे का, तुमच्या डाएटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला काही गटमध्ये इन्फेक्शन आहे का. ज्यांना कंटिन्युअस गटचे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे कॉन्स्टिपेशन होणे, पोट साफ न होणे, सतत पित्त, ऍसिडिटी, ब्लोटिंग होणे, त्यांना हेअरफॉल जास्त होतो आणि तिथे हेअरची रिग्रोथ होत नाही. म्हणजे जर ते हवं असेल तर पहिला तुम्हाला गट हेल्थ करेक्ट करावी लागेल. त्याच्यानंतर सप्लिमेंट्स तर तुम्हाला रेकमेंडेड असतील तर घ्याव्यात, जर डेफिशियन्सी असेल तर अगेन. पण त्याहीपेक्षा महत्वाचं तुम्ही डाएटमधून करेक्शन करून हेअरफॉल थांबवू शकता आणि ती रिग्रोथ सुद्धा होते. ओके. पण ते गट हेल्थ आधी क्युअर करावी लागते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, ऍसिडिटी आहे, कॉन्स्टिपेशन आहे, काय आहे हे जाणून घेऊन जर ते क्लिअर केलं ना आधी, तर तुमचे केस चांगले राहतात. ओके. आता असं मी ऐकलंय की पॉलिस्टर उशीचे कवर जे असतात, नाहीतर जी लोक हेल्मेट घालतात बाईक चालवताना वगैरे बरेच तास, तर त्याच्यामुळे पण केस गळण्याचे कारण हे बनतं. हो, ते होतं. ओके. त्याचं कारण असं आहे की तुम्ही हेल्मेट घातलं की पूर्ण ते ह्युमिड होऊन जातं आतलं, म्हणजे मग घाम येतो आणि तो घाम तसाच राहतो आत, तो मुरतो तुमच्या केसांच्या रूट्समध्ये. मग अशा लोकांनी काय करायचं की तुम्ही हेल्मेट काढलं, ज्या डेस्टिनेशनला पोहोचला हेल्मेट काढलं की जो किचन टॉवेल्स येतात, टिश्यूज, ते घ्यायचे आणि पूर्ण स्काल्प त्या टिश्यूनी वाईप करून घ्यायचा. म्हणजे जिथे जिथे मॉइश्चर असेल, ऑइल जमा झालेलं असेल, ते पूर्ण तुमचं स्काल्प तिथून ॲटलिस्ट 60% तरी क्लिअर होतो. मुली असतील तर त्यांनी मग खूप टाईट केस बांधून ठेवायचेच नाही, ते थोडे मोकळे सोडायचे, म्हणजे तुमच्या स्कॅल्पच्या आतपर्यंत थोडी हवा जाऊन तिथं तो ड्रायनेस होतो आणि मग तो घाम वगैरे कमी होऊन जातो, तो स्टॉप होतो. तर हे सर्वात महत्वाचं कारण आहे. आणि हेल्मेट घालणार असाल तर बऱ्याच जणांना मी तेच सांगते की हेल्मेटच्या आत तुम्ही टिश्यू लावून ठेवा. ते बऱ्याचदा अनकम्फर्टेबल होतं, पण ते जर नसेल जमत तर एकदा हेल्मेट काढला की पहिला टिश्यूनी पूर्ण स्काल्प वाईप करून घ्यायचा, कारण टिश्यूमध्ये ऑइल, वॉटर हे सगळं तुमचं ऍब्सॉर्ब होणार आहे आणि मग स्काल्प तिथून तो क्लीन होतो. मग तिथे जर ते तुम्ही क्युअर केलं, तिथे तुमचं डॅन्ड्रफचं प्रमाण कमी झालं, ऑइल सिक्रिशन, अननेसेसरी ऑइल सिक्रिशन, घाम हे कमी झालं, तरी पण तुमचं हेअरफॉल कमी व्हायला मदत होते. ओके. तसंच मुलांमध्ये आणि मुलींमध्ये हेअरफॉलचे जे कारणं आहेत हे वेगवेगळे असतात का? काही सेम असतात, काही वेगळे असतात. न्यूट्रिशन सेम कारण आहे दोघांमध्ये. हॉर्मोन्स हे दोन्हीमध्ये वेगळं वेगळं कारण आहे. मुलांमध्ये बऱ्याचदा हॉर्मोनल इम्बॅलन्सेसपेक्षा पण झोप, स्ट्रेस आणि एक्सेसिव्ह ऑइल सिक्रिशन इन स्कॅल्प हे कारण असू शकतं. आणि गट हेल्थ तर आहेच आहे. आणि मुलींच्या मध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सेस, जर तुमचे इरेग्युलर पिरियड्स असतील, थायरॉइड असेल, PCOS असेल, एंडोमेट्रोसिस असेल, किंवा जस्ट तुमची डिलिव्हरी झालेली असेल, एखादं दुसरं काही गायनेकॉलॉजिकल रिलेटेड प्रॉब्लेम असेल, एक्सेसिव्ह ब्लिडिंग असेल, फायब्रॉइड्स असतील, तर ह्या सगळ्यांचा परिणाम तुमच्या हेअरफॉलवर होतो. ओके. कारण तुमचं आयर्न लेवल कमी होते बॉडीची. मग ते आयर्न कमी झालं की तुमच्या केसांच्या मुळांना घट्ट धरून ठेवणारं ते मेन आहे आणि एलिमेंट आहे, तर ते कमी झालं की मग तुमचे केस गळतात. दोन्हीमध्ये काही कारणं सेम आहेत, काही कारणं वेगळी आहेत. न्यूट्रिशन आणि गट हेल्थ, स्ट्रेस, झोप ह्या 4 गोष्टी दोन्हीमध्ये सेम आहेत. हॉर्मोनल इम्बॅलन्सेस फिमेलमध्ये आहे आणि मेलमध्ये बऱ्याचदा डाएट पॅटर्न एक आहे,
ताण आणि ते सगळं तर आपलं नेहमीचं आहेच आहे. आणि मुलांचं काय होतं, मेल जनरली एव्हरी डे दे वॉश देअर हेअर. तुम्ही नुसतं रिन्स करत असाल तर ठीक आहे, पण बऱ्याचदा मग मुलं एव्हरीडे शॅम्पू यूज करतात, भले मग तो थोड्या प्रमाणात का होईना. ते दॅट इज वन ऑफ द मेन रिझन की मेल बॉल्डनेस लवकर होतो. हॉर्मोन्स, एज या गोष्टी तर आहेतच. ओके ओके. तसंच हेअरफॉलला घेऊन बरेच मिथ्स आहेत, तर ते जरा तुम्ही काय सांगाल? हेअरफॉलला घेऊन लोकांना असं वाटतं की आता एज झालं ना, मग आता माझे केस गेले, ठीक आहे, चालतं, मग मला परत कधी केसच येणार नाहीत, असं नसतं. तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशन घेतलं, तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली, हेअर रिग्रोथ होते. देर आर फ्यू ॲक्टिव्हिटीज ऑल्सो की ज्या तुम्ही रोजच्या रोज केल्या तरी तुमची हेअर रिग्रोथ होते. दुसरं लोकांचं एक असं म्हणणं असतं की शॅम्पू चांगल्यातला चांगला पाहिजे, शॅम्पू चांगला लावला की हेअरफॉल थांबतो. नाही, शॅम्पू आणि हेअरफॉलचा काही तसं कनेक्शन नाहीये. शॅम्पू कॅन डॅमेज द हेअरफॉल मोर, पण शॅम्पू तुमचा हेअरफॉल थांबवू शकत नाही. ओके. आणि तिसरं म्हणजे तेल. रोज तेल लावलं की केस गळायचे थांबतात? नाही. रोज तेल जर लावलं आणि ते वॉश नाही केलं तर त्याची एक लेअर जमा होते तुमच्या स्कॅल्पवर. ते अजून ऑइली होतं, मग त्याच्यात धुळीचे कण, मातीचे कण असे जमा होतात आणि ते अजून खराब होतं. म्हणजे मी सगळ्यांना एक साधा एक्झाम्पल देईल. समजा तुमच्या घरात तुम्ही आज फर्निचर साफ केलं, 2 खिडक्या आहेत, तिथून हवा, धूळ जे येतं ते येतं. 2 दिवस तुम्ही फर्निचर पुसलं नाही तर त्याच्यात धुळीची अशी लेअर होते. मग तुम्ही बाहेर जाता, मग तुमच्या केसांमध्ये पण ती होत असेल. म्हणून तेल रोज नाही लावायचं, आठवड्यातून 2दा लावा, हेअर वॉश करा. किंवा जर तुम्ही ज्या वेळेला शॅम्पू करणार असाल त्यावेळेला इधर 1 नाईट प्रायर किंवा 40 मिनिट्स आधी, 1 तास आधी, 2 तास आधी लावा. वॉर्म ऑइल त्याच्याने प्रॉपर मसाज करायची. ते पण अगदी असं खसा ते नख नाही लावायचे. बोटांची जी आपली पेरं असतात त्याच्यानी सॉफ्ट मसाज करायची. थोडं वॉर्म टॉवेल नी थोडंसं स्लाइट वॉर्म द्यायची, म्हणजे मग ते ॲब्सॉर्ब होतं. आणि मग माइल्ड शॅम्पूनी हेअर वॉश करायला पाहिजे. ओके. काही तेलं चांगली आहेत की इट हेल्प्स टू नरिश युअर हेअर रूट्स, पण दॅट डज नॉट गॅरंटी की हे लावलं आणि तुमचा हेअरफॉल थांबला. पण म्हणून आता समजा एखादं तेल आहे किंवा ते सांगतात की हा याच्याने हेअरफॉल थांबतो, तुम्ही रोज नाही लावायचं. रोज लावलं तर ते खराब होणार, अजून केस चिकट होणार, ऑइल सिक्रिशन होणार, केसांचा शाफ्ट पण असा चिकट होणार. म्हणून ते तसं नाही केलं पाहिजे. त्याचं पण एक सिस्टीम आहे, ते तसंच केलं पाहिजे. ओके. पण दादी के नुस्खे, घरगुती उपाय जे असतात, तर त्याच्यामुळे लोक बरेच बोलतात की घरामध्ये बरेच ट्रीटमेंट आहेत सांगितलेले, तर डॉक्टरकडे जायची काय गरज आहे? हे बघा, ह्याच्या पण स्टेजेस असतात. तुमचं अगदी इनिशियल स्टेजला हेअरफॉल असेल आणि थोडाफार होत असेल तर करा. पण हेअरफॉल जर प्रमाणाबाहेर होत असेल ना, तर तुम्ही डॉक्टरांना भेटलं पाहिजे. नॉट नेसेसरी प्रॉब्लेम इज इन द स्कॅल्प, प्रॉब्लेम माइट बी इन युअर गट, किंवा अजूनही काही तुमचे इश्यूज असू शकतील. बरोबर. बऱ्याच जणांना काही मेडिसिनचे साईड इफेक्ट असले तरी पण हेअरफॉल होतो. घरेलू नुस्खे इज ऑलवेज देअर, ते तुम्ही कायम स्वरूपी करू शकता, कारण त्याचे काही साईड इफेक्ट्स नाहीये. पण जर तो हेअरफॉल एक्सेस प्रमाणात होत असेल आणि रिग्रोथ होत नसेल, बॉल्डनेस येत असेल, थिनिंग होत असेल, तर इट इज अ अलार्मिंग साईन दॅट यू शुड सी युअर डॉक्टर. ओके. तसंच आता हेअरफॉल होत आहेत त्यावर आता आपण इतकं गोष्टी चर्चा केल्या आहेत का, तर हेअरफॉलला स्टॉप करण्याचं रुटीन काय असू शकतं? आता सर्वात पहिलं माझं आवडतं म्हणजे कलौंजी. पंजाबी फूडमध्ये ते लोक नानमध्ये वगैरे टाकतात. काळ्या तिळासारखं दिसतं, पण इट्स नॉट काळे तीळ, त्याला कलौंजीज म्हणतात. ओके. काही ठिकाणी ओनियन सीड्स म्हणतात, बट इट इज नॉट अ प्रॉपर ओनियन सीड्स की जे टाकले आणि कांदा उगवेल असं नाही. बट इट इज कॉल्ड ॲज ओनियन सीड्स ऑल्सो मार्केटमध्ये बाय करण्यासाठी. 1 चमची कलौंजी, छोटी चमची, आणि 1 छोटी चमची फ्लॅक्स सीड्स, जवस, हे रात्री भिजवायचं छोट्या वाटीत आणि सकाळी ते तसंच्या तसं पिऊन घ्यायचं. टेस्ट भयानक लागते, पण ते इतकं गुणकारी आहे, 1 महिन्यात तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतो. ओके.
सो सेकंड इज कोकोनट ऑइल, जे आपण केसांना लावतो. पिढ्यानं पिढ्या सगळेजण लावतात, पण कोकोनट ऑइल केसांना जेवढं लावतो ना त्याहीपेक्षा जास्त आपण कन्झ्युम केलं पाहिजे, पोटातून घेतलं पाहिजे. ओके 1 चमची कोकोनट ऑइल 1 कप किंवा 1 वाटी वॉर्म किंवा गरम पाण्याबरोबर रोज घ्यायला पाहिजे. ते पोटातून तुम्हाला पूर्ण नरिशमेंट देईल. ओमेगा फॅटी ॲसिड्स आहेत त्याच्यात, ते तुमच्या स्किनला ग्लो देणार, केसांची मुळं आतून मजबूत करणार. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुमच्या प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा ब्रेकफास्ट करत असाल तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही तर स्प्राउट्स घ्या, वे प्रोटीन घ्या, दही घ्या. तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही एग्स, चिकन असं काही घेऊ शकता. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर त्या तीनही मील्समध्ये प्रोटीन असणं कंपल्सरी पाहिजे. नट्स आणि सीड्स म्हणजे बदाम, काजू, वॉलनट्स आणि सगळ्या प्रकारचे सीड्स, म्हणजे हे प्रोटीन, फायबर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे पण सगळं मिळेल. आणि माझं सर्वात महत्त्वाचं आणि फेवरेट जे मी प्रत्येक क्लायंटला सांगते, रात्री झोपताना 1 कप गरम दूध, त्याच्यामध्ये 1 चमची तूप आणि थोडंसं केशर हे घालून जर घेतलं आणि हे तुम्ही 2-3 महिने केलं, केसांची कुठलीही समस्या राहणार नाही. केस वाढतील, रिग्रोथ होईल, केस गळायचे थांबतील, केसांचं टेक्स्चर चांगलं होईल. ओके हे सर्वात महत्त्वाचं. केस गळत असतील, डर्मेटॉलॉजिस्टकडे जा, पण ह्या 4 गोष्टी आत्ता आणि आजच सुरू करा. सो हे तुम्हाला आतून नरिशमेंट देईल. ओके बऱ्याच लोकांचे आता कॉमन प्रश्न आहे हा, 20-25 ह्या वयामध्ये पण पांढरे केस होतात, तर त्याचं कारण काय असू शकतं? न्यूट्रिशन 1, दुसरं म्हणजे स्ट्रेस, तिसरं म्हणजे अपूर्ण झोप, चौथं म्हणजे पाणी न पिणे आणि तुमच्या पोटाच्या समस्या, पोट साफ न होणे. म्हणजे हे 20-25 वर्षाच्या कशाला, 14-15 वर्षाच्या मुलींमध्ये पण पांढरे केस होतात आहेत. तर ह्या 5 गोष्टी आधी करेक्ट करून घ्यायच्या. भरपूर पाणी प्यायचं, 8 तास झोप पाहिजे या वयात 8 तास झोप पाहिजे, पाणी भरपूर प्यायचं हे आपण सांगितलंच. पोटाच्या काही समस्या असतील तर ते डॉक्टरांच्याकडून आधी करेक्शन करून घ्यायचं. स्ट्रेस, ताण, तणाव, आपल्याला असं की या मुलांना काय असतं, पण असतं. त्यांनाही पिअर प्रेशर आहे, त्यांना काहीतरी कंपॅरिझन असतं, सोशल मीडियावर काहीतरी बघितलेलं असतं, अभ्यासाचा ताण असतो, करिअरचा ताण असतो. मग यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे स्पोर्ट्स, मैदानी खेळ, की जिथं ते जातील, खेळतील, दमतील. दमले की मग तो स्ट्रेस रिलीज होतो आणि मग भूक एवढी लागते की जे चांगलं आई ठेवेल अन्न ते लोक खातात. सो न्यूट्रिशियस फूड यू आर इटिंग. तर हे सगळं जास्त महत्वाचं आहे. आणि ह्याच्याबरोबर आवळा. आवळा रोज खाल्ला पाहिजे. इधर तुम्ही त्याचा रॉ ज्यूस घ्या किंवा मग तो कट करून आवडत असेल तर तसा खा. आता जे लोक इंडियाच्या बाहेर राहतात, ज्यांना आवळा अवेलेबल नसेल तर ऑर्गॅनिक चांगल्या क्वालिटीची रोज 1 चमची आवळा पावडर पाण्याबरोबर घेतली तरी पण त्याच्याने तुमचे केस पांढरे व्हायचे कमी होतात. पण अगेन जे ऑलरेडी पांढरे झालेले ते काळे होत नाही, ते तसेच राहतात. पण तुम्ही पुढचं जे ग्रेइंग, प्री मॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर आहे ना, ते तरी तुम्ही थांबवू शकता. आणि हॉर्मोनल इश्यूज जर डिलेड पिरियड्स होत असतील, इरेग्युलर पिरियड्स असतील, PCOS, थायरॉइड, हे सगळं करेक्शन करणं वेळच्या वेळेला हे महत्वाचं आहे. तर मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की जर हेअरफॉल होत असेल, डॅन्ड्रफ असेल, तर असं कोणतं पदार्थ आहे जे आपल्याला अवॉइड करायचं आहे, काय खाऊ नये? जे लोकांना खूप आवडतं रोज खायला ते खाऊ नये. ओके. म्हणजे खूप सॉल्टी, चाट, ऑइली, खूप बटरी, खूप ग्रीझी असेल, काही हेवी ग्रेव्हीचं असेल, खूप गोड साखरेचे पदार्थ हे अवॉइड करायला पाहिजे. ज्यांच्या आहारात खूप जास्त साखरेचं प्रमाण असतं, काही लोकांना जेवण झाल्यावर पण थोडीशी साखर खायची सवय असते किंवा तिन्ही वेळेला त्यांना काहीतरी गोड लागतं. लंच झालं की गोड खायची इच्छा होते, रोजच्या रोज आईस्क्रीम्स खा, कधी डेझर्ट्स खा, सतत 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 हे शेक्स, कोल्ड कॉफीज, गोड खाणं. जे लोक जास्त प्रमाणात शुगर कन्झ्युम करतात ना, त्यांना तो डॅन्ड्रफ असतो आणि असतोच. बिकॉज शुगर क्रिएट्स इन्फ्लमेशन, इन्फेक्शन अँड इचिंग. मग तो डॅन्ड्रफ तुमच्या स्कॅल्पवर तो जमा होतोच. तर जर तुम्हाला हेअरफॉल थांबवायचा असेल, केसांचं आरोग्य चांगलं करायचं असेल, तर पहिलं म्हणजे शुगर, ऑइल, सॉल्ट
ह्या 3 गोष्टींना प्रमाणात ठेवलं पाहिजे. आणि हे बाहेरचं जे चाट आयटम्स जेवढे कंटिन्युअस खाल तेवढा तुमचा हेअरफॉल वाढणार आहे. बिकॉज सॉल्ट त्याच्यात एक बॅरियर तयार करतं, ज्याच्यामुळे ते रूट्स तुमच्या केसांना धरून ठेवू शकत नाही. केस मुळापासून कमजोर होतात, कमकुवत होतात आणि मग एंड देन इट स्टार्ट्स फॉलिंग ऑफ. ओके. म्हणजे कंगवा जरी नाही फिरवला, असं केलं तरी लोकांच्या हातात असा गुच्छा येतो. तर करेक्ट युअर डाएट फर्स्ट. घरचं खा, चांगलं खा, न्यूट्रिशियस खा, हे महत्वाचं आहे. ओके. आणि जर कोणाला हेअरफॉलची ट्रीटमेंट तुमच्याकडे घ्यायची असेल तर ते कसा कॉन्टॅक्ट करू शकता? माझा नंबर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकता. मी कुठलेही केमिकल ट्रीटमेंट कुणाच्या केसांवर करत नाही. बिईंग अ न्यूट्रिशनिस्ट मी तुम्हाला एक डाएट प्लॅन बनवून देते, जो फॉलो करून आजपर्यंत माझ्या हजारो क्लायंट्सचे केस गळायचे थांबलेत. टेक्स्चर चांगलं झालेलं आहे, खूप वेवी रफ झालेले केस ते सॉफ्ट झालेले आहेत. सो केसांचं मी तुम्हाला आरोग्य सुधरवून देऊ शकते. डॅन्ड्रफ घालून देणे किंवा हेअरफॉल कमी करणे, हेअर रिग्रोथ होणे, हे सगळं आम्ही आमच्या हेअर न्यूट्रिशनच्या प्रोग्राममध्ये करतो. ओके. मी तुमचा नंबर आणि ॲड्रेस मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये. कोणालाही जर हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, नाहीतर वेट लॉसचे पण जो मागचा पॉडकास्ट आम्ही केला होता तेही काही इश्यू असतील तर तुम्ही नक्की ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केला आहे त्यांचा नंबर. तर हा पॉडकास्ट एंड करायच्या अगोदर आपल्या ऑडियन्सला हेअरमध्ये स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काही टिप्स द्या. हेअर स्ट्रेंथसाठी आपण डाएटबद्दल तर बोललोच आहे. मला एक सांगावं असं वाटतं सगळ्यांना की स्ट्रेसवर काम करा, झोपेवर काम करा. जेवढा स्ट्रेस जास्त तेवढे तुमचे केस खराब होणार आहेत. म्हणजे तुमचा जसा मूड असतो ना, तसे तुमचे केस असतात. तुम्ही ज्या दिवशी खूप चिडलेले असता, फ्रस्ट्रेटेड असता, त्यावेळेला तुम्ही जर तुमचे केस बघितले तर ते पण असे फुललेले, असे एका ठिकाणी असे उडलेले, कुठेतरी असे केस वर आलेले असे ते दिसतात. बट द डे वेन यू आर व्हेरी हॅपी, व्हेरी काम, व्हेरी पीसफुल, त्याला तुमचे केस पण तसे ते पीसफुल राहतात. दुसरं म्हणजे हे सतत जे लोक सतत सगळीकडे बोलतात ना, माझे केस गळतात, माझे केस गळतात. स्टॉप सेईंग दॅट. मी मागच्या पॉडकास्टला पण सांगितलं होतं की तुम्हाला जे हवंय ते बोला. माय हेअर्स इज नाईस, इट्स नाईस, आणि ते खूप छान आहेत. असं जेव्हा तुम्ही स्वतः म्हणा, स्वतःच्या केसांवर प्रेम करायला शिका. हे असं सारखं करतात केसांचं, अजून मग ते लोक वाट लावून टाकतात. केसांवर असं थोडासा हळूवार प्रेमाने हात फिरवणं, केसांना प्रेम देणं, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. पाणी भरपूर पिणे आणि झोप हे तर आहेच. स्ट्रेस मॅनेज करायला शिका. त्याच्यासाठी योगा, ब्रीदिंग टेक्निक्स, मेडिटेशन आणि स्पोर्ट्स किंवा अशी काही हॉबी करा की जी तुम्हाला आनंद देते. ती काही असू शकते. त्याच्यातून तुम्ही पैसेच मिळवा असं नाही, पण असं काहीतरी आठवड्यातून 2दा-3दा जरी केलं तर इट इज गोइंग टू गिव्ह यू अ गुड रिलीफ, आणि त्याच्यानी पण तुमचे केस चांगले होतील. थोड्या 2-3 गोष्टी अशा आहेत की तुम्ही जर कॉटनची पिलो वापरत असाल, पिलो कव्हर, तर ते वापरायचं बंद करा. त्या फ्रिक्शननी केस अजून रफ होतात. सो यूज इधर सिल्क और सॅटिन सिल्कच्या पिलो कव्हर्स हल्ली मार्केटमध्ये मिळतात, ते पहिले वापरले पाहिजेत. आणि बेडच्या कॉर्नरला हेड डाऊन पोझिशनमध्ये रोज 5-5 मिनिटं झोपलं पाहिजे. म्हणजे तुमचे केस पूर्ण त्या बेडच्या खाली गेले पाहिजेत. त्याचं पिक्चर मी तुम्हाला पाठवेन, तुम्ही स्क्रीनवर दाखवू शकता. हेड डाऊन पोझिशनमध्ये जेव्हा झोपता तेव्हा तुमच्या स्कॅल्पवर सगळं ब्लड सर्क्युलेशन जातं आणि त्याच्याने तुमच्या हेअर ग्रोथला खूप मदत होते. आणि केसांना कुठलंही हीट ट्रीटमेंट द्यायच्या आधी विचार करा. ओव्हर हीट ट्रीटमेंट दिली तर तुमचे केस खराबच होणार आहेत. ब्लो ड्रायर जरी वापरायचं असेल तरी पण 80% केस नॅचरली वाळून द्यावेत आणि मग ब्लो ड्रायर वापरा. नाहीतर तुम्ही ओल्या केसांमध्ये वापरलं तर ते केस तुमचे रफ होतील. ते तुम्ही ब्लो ड्राय करून ते वाळेपर्यंत असं ते झुडूप होऊन जाईल केसांचं. ते करायला नको. ह्या थोड्याशा गोष्टी आहेत. केसांची काळजी घरच्या घरी घेऊ शकतो आणि एकदा हेअरफॉल व्हायला लागला की तो थांबत नाही, हे खूप मोठं मिथ आहे. हेअरफॉल थांबवता येतं अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. तो इट्स पॉसिबल टू ग्रो युअर हेअर्स अगेन अँड गेट युअर हेअर हेल्थ बॅक. बरोबर. थँक्यू सो मच. मी पूर्ण डिटेल तुमची मेन्शन केले डिस्क्रिप्शनमध्ये. कुणाला
हेअरफॉलचे ट्रीटमेंट घ्यायचे असतील ते नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.